हॅलो स्टुडंट्स, आपण सेकंड युनिट चालू केलं आहे आणि सेकंड युनिटमध्ये सुरुवातीला आपण नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन हा पॉईंट पाहिला. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शनमध्ये एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन पाहिलं. लॉक अँड की मॉडेल आणि इंड्युस्ड फिट थेअरी हा सुद्धा पॉईंट आपला कवर झालेला आहे. याचे जे नोट्स आहेत हे तुम्हाला मी PDF स्वरूपामध्ये पाठवून देते. त्याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी याच्यावरती पाहणार आहोत की एन्झाईम ॲक्टिव्हिटीवरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात, की ज्याच्यामध्ये टेम्परेचर आहे, pH आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम आहे आणि त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. ह्या प्रत्येक जे फॅक्टर्स आहेत याचा त्या केमिकल रिॲक्शनवरती काय इफेक्ट होतो, म्हणजे रेट वाढतो का, वाढल्यानंतर परत आणखी तो डिक्लाइन येतो का, हे सगळ्या प्रकारचे जे काही चेंजेस आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहा, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. The activity of enzyme is affected by the number of factors such as आता सांगितल्याप्रमाणे टेम्परेचर, pH, एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन आणि सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. तर आपण सुरुवात करूया की एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवरती टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन एन्झाईम ॲक्टिव्हिटी. द रेट ऑफ एन्झाईम ॲक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. असं म्हटलं जातं जसं एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये टेम्परेचर वाढवलं जातं तर त्या पद्धतीनं एन्झाईमची ॲक्टिव्हिटीसुद्धा वाढते, पण त्यालाही रिस्ट्रिक्शन्स आहेत की ते टेम्परेचर आपण 40 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत वाढवू शकतो. द टेम्परेचर ॲट विच एन्झाईम ॲक्शन इज अ मॅक्झिमम इज अ कॉल्ड एज ऑप्टिमम टेम्परेचर. तर पहा, इथे एक ग्राफ दाखवलेला आहे. या ग्राफमध्ये एका बाजूला टेम्परेचर जे 2 ॲक्सिस असतात आणि दुसऱ्या बाजूला एन्झाईम ॲक्टिव्हिटी दाखवलेली आहेत. सुरुवातीला टेम्परेचर 10 डिग्री, 20, 30, 40 एक अशी कंडिशन आलेली आहे की 40 डिग्रीला जो ग्राफ आहे एन्झाईम ॲक्टिव्हिटीचा तो वाढलेला आहे. आणि या एन्झाईम ॲक्टिव्हिटीसाठी म्हणजे एन्झाईम ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहेत 15, 20, 25, 30, 35. इथं आपल्याला एन्झाईम ॲक्टिव्हिटी वाढलेली दिसत आहे. कोणत्या टेम्परेचरला? 40 टेम्परेचरला. हे जे टेम्परेचर आहे की जिथं एन्झाईम ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे याला ऑप्टिमम टेम्परेचर असं म्हटलं जातं. ऑप्टिमम टेम्परेचर. हा ग्राफ आपला क्लिअर झाला. त्यानंतर अशी एक कंडिशन येते, सुरुवातीला पहा टेम्परेचर कमी होतं, नंतर वाढत गेलं, ते मॅक्झिमम पॉईंटला गेलं. त्याच्यानंतर टेम्परेचर वाढवल्यानंतर काय झालेलं आहे की एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही कमी आलेली आहे. म्हणजे टेम्परेचर 50, 60, 70, 80 डिक्लाइन पोझिशनला हा ग्राफ दाखवत आहे. आता हे नेमकं मेकॅनिझम काय आहे ते पाहूया. फॉर द मोस्ट ऑफ द एन्झाईम द ऑप्टिमम टेम्परेचर लाईज बिटवीन 30 to 40. इथं 40 डिग्रीला काय झालेलं आहे, एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही वाढलेली आहे. ॲट लो टेम्परेचर द एन्झाईम इज इनइफेक्टिव्ह. म्हणजे इथं 10 डिग्री सेल्सिअसला आपल्याला एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही कमी दाखवते, ज्याला म्हटलं जातं इनइफेक्टिव्ह. ॲट हाय टेम्परेचर फॉर एक्झाम्पल 60 डिग्री, इथं 60 डिग्रीला सुद्धा एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही काय झालेली आहे, डिक्लाइन दाखवलेली आहे किंवा ज्याला आपण म्हणतो इनॲक्टिव्ह आहे. दिस इज बिकॉज द एन्झाईम इज डिनेचर्ड ऑर डिस्ट्रॉयड बाय हायर टेम्परेचर. म्हणजे लो टेम्परेचरला एन्झाईम हे इनॅक्टिव्ह असतात. जेव्हा हाय टेम्परेचर होतं तेव्हा एन्झाईम हे प्रोटीनियस असतात, की ज्याच्यामधलं जे प्रोटीन आहे हे डिनेचर्ड होतं किंवा डिस्ट्रॉयड होतं टेम्परेचरमुळे. दिस एन्झाईम इज सेड टू बी थर्मोलायबल असं म्हटलं जातं. हा झाला इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन एन्झाईम ॲक्टिव्हिटी. जसं आपण पाहतो की फॅक्टर, कोणते फॅक्टर एन्झाईम ॲक्टिव्हिटीवरती इफेक्ट करतात किंवा त्यामुळं केमिकल रिॲक्शनमध्ये काय चेंजेस होतो. आपण पहिला पार्ट पाहिला की इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन एन्झाईम ॲक्टिव्हिटी. टेम्परेचरमुळं स्लो टेम्परेचरमुळं एन्झाईम ॲक्टिव्हिटी कमी असते, एका मॅक्झिमम टेम्परेचरला ॲक्टिव्हिटी वाढते आणि त्याच्यानंतर ती जर टेम्परेचर वाढवलं तर डिक्लाइन होऊ शकते. पॉईंट महत्त्वाचा आहे ऑप्टिमम टेम्परेचर, जे 30 to 40 ही ॲव्हरेज रेंज आहे. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट पाहूया, इफेक्ट ऑफ pH ऑन एन्झाईम्स. द रेट ऑफ एन्झाईम ॲक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन pH. म्हणजे द रेट ऑफ एन्झाईम ॲक्शन, एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये एन्झाईमचा रेट हा वाढू शकतो. कधी? जेव्हा pHसुद्धा वाढत असतो. अप टू सर्टन pH वेन द एन्झाईम ॲक्शन इज अ मॅक्झिमम. जसं ऑप्टिमम टेम्परेचर आहे तसंच तिथं ऑप्टिमम pHसुद्धा असणार आहे. हा जो ऑप्टिमम pH असतो या ग्राफमध्ये दाखवलेला आहे. ऑप्टिमम pH इथं पहा की एका बाजूला pH दाखवलेला आहे आणि एका बाजूला एन्झाईम ॲक्टिव्हिटी पर्सेंटेजमध्ये दाखवलेली आहे. तर जेव्हा pH हा कमी होता तेव्हा एन्झाईम ॲक्टिव्हिटीसुद्धा कमी होती आणि जेव्हा pH हा वाढवलेला आहे किंवा ऑप्टिमम pHला एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही काय आहे, जास्त आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, एन्झाईम ॲक्टिव्हिटीवरती सुद्धा pHचा इफेक्ट होत असतो. इन्क्रीज्ड H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन बियॉन्ड द पीक पॉईंट विल डिस्ट्रॉय द एन्झाईम.
जेव्हा pH हा वाढवला जातो, म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन हे वाढवलं जातं, तेव्हा एन्झाईम हे सुद्धा काय होत असतात, डिस्ट्रॉय होत असतात बिकॉज ऑफ दिस प्रोटीन नेचर. कारण एन्झाईम हे प्रोटीनियस इन नेचर असं म्हटलं जातं. अँड ब्रिंग डाऊन द एन्झाईम ॲक्शन, म्हणजे pH वाढवला की एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही कमी होते. मोस्ट ऑफ द एन्झाईम्स ॲक्ट इफेक्टिवली इन अ pH रेंज ऑफ 5 to 9, म्हणजे 5 to 9 pH पर्यंत जास्तीत जास्त एन्झाईम हे काय राहत असतात, ॲक्टिव्ह राहत असतात. सम एन्झाईम्स लाईक पेप्सिन, प्रोटीन डायजेशनसाठी लागणारे जे एन्झाईम आहे ज्याला पेप्सिन असं म्हटलं जातं, आणि ॲक्टिव्ह इवन ॲट pH व्हॅल्यू बिटवीन 1.2 to 1.8. अशा काही एक्सेप्शनल केस आहेत, पण pH नेहमी एका ऑप्टिमम pHला काम करत असतात. एन्झाईम नेहमी एका ऑप्टिमम pHला काम करत असतात की जे 5 to 9 आहे. हा झाला इफेक्ट ऑफ pH ऑन एन्झाईम ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये काय सांगितलं, जेव्हा pH लेवल ही कमी असते तेव्हा एन्झायमॅटिक ॲक्शनसुद्धा कमी असते. जशी pH लेवल वाढत जाते अप टू ऑप्टिमम pH जेव्हा काय करते पीकला जातं, तेव्हा रिॲक्शनचा रेटसुद्धा वाढतो. याचाच अर्थ एन्झाईम ॲक्टिव्हिटी ह्या वाढत जातात. पुढे pH व्हॅल्यू जरी वाढवली तरी एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी ही कमी होते, कारण या वाढलेल्या pHमुळे एन्झाईम हे डिनेचर्ड होतं. हा झाला पॉईंट इफेक्ट ऑफ pH ऑन एन्झाईम ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आपण पाहतो इफेक्ट ऑफ एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. समजा एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशनच जर वाढवलं तर काय होईल. अँड एन्झाईम वर्क्स इवन व्हेन इट इज अ प्रेझेंट इन अ लो क्वांटिटी, की कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये एन्झाईम ॲज अ बायोकॅटलिस्ट असं म्हणतो आणि अगदी लो कॉन्सन्ट्रेशनला हे काम करत असतं, म्हणजेच लो क्वांटिटीला काम करत असतं. द व्हिलॉसिटी ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन. जशी व्हिलॉसिटी वाढत जाते तसंच कॉन्सन्ट्रेशन हे सुद्धा वाढत जातं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम हे सुद्धा वाढत जातं. या ग्राफमध्ये दाखवलेलं आहे पहा, द व्हिलॉसिटी व्ही ऑफ रिॲक्शन. एक मिनटं. द व्हिलॉसिटी V of reaction is proportional to the concentration of enzyme E. इकडं कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम आहे आणि इकडे रेट ऑफ काय आहे, ॲक्टिव्हिटी आहे. वेन द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन इज डबल्ड द व्हिलॉसिटी इज ऑल्सो डबल्ड म्हणलेलं आहे. दिस इज बिकॉज वेन कॉन्सन्ट्रेशन इज डबल्ड ॲज मच ॲज ट्वाइस द ॲक्टिव्ह साइट्स बिकम अवेलेबल टू कंबाईन विथ द सबस्ट्रेट. म्हणजे जेव्हा एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन हा सुद्धा काय होत जातो, वाढत जातो. हे या ग्राफवर म्हणजे जवळजवळ दुप्पट होत राहतो. त्याची ॲक्टिव्हिटी ही वाढत गेलेली दिसते आहे, की आपल्याला इकडं कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम आणि त्याच्यानंतर रेट ऑफ ॲक्टिव्हिटी ही व्हिलॉसिटीमध्ये काउंट केलेली आहे. म्हणजे आपण पाहिलं की टेम्परेचर किंवा pH एका ठराविक लिमिटपर्यंत काम करतात, त्याच्यानंतर एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही कमी वाढते. पण जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम हे वाढवलं जातं तेव्हा ॲक्टिव्हिटी ही सुद्धा काय होत जाते, वाढते. पुढे इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतरचा शेवटचा पार्ट आहे की समजा जर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर काय होईल. अँड इन्क्रीज ऑफ सबस्टन्स कॉन्सन्ट्रेशन रिझल्ट इन अ व्हेरी रॅपिड इन्क्रीज इन अ व्हिलॉसिटी ऑफ रिॲक्शन. म्हणजे जेव्हा सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढतं तेव्हा ती केमिकल जी रिॲक्शन्स आहे किंवा एन्झाईम ॲक्टिव्हिटी याचा रेटसुद्धा काय होत जातो, वाढत जातो. ॲज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन continues to increases, the increase in the rate of reaction begins to slow down. त्याच्यानंतर काय होतं, स्लो डाऊन होतं. विथ अ लार्ज सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन नो फर्दर राईज इन अ व्हिलॉसिटी ऑकर्स. दिस अप टू सर्टन पॉईंट द रिॲक्शन रेट इज अ प्रोपोर्शनल टू द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. तर इथं एक लॉ तयार होतो की रिॲक्शनचा रेट इज द प्रोपोर्शनल टू द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन असं म्हणलेलं आहे. याचा अर्थ काय, जेव्हा सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन हळूहळू वाढवलं जातं तेव्हा सुरुवातीला अशी एक स्टेज येते की एन्झाईम ॲक्टिव्हिटी वाढते, पण त्याच्यानंतर सबस्ट्रेट आणि एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काय होत नाहीत, म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनवरती बदल होत नाहीत. का, कारण याच्यामध्ये रिॲक्शनचा रेट हा सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनशी काय असतो, प्रपोर्शन असतो. कारण पुढे एन्झाईम ॲक्टिव्हिटी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जरी वाढलेलं असलं तरी वाढताना दिसत नाही. याचाच अर्थ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा जो इम्पॅक्ट आहे एन्झाईम ॲक्टिव्हिटीवरती एका ठराविक काळासाठी राहतो, त्यानंतर तो पॅरलल चालतो. म्हणजे याच्यामध्ये डिक्लाईनही होत नाही किंवा पुढेही जात नाही. हा कंटिन्युअस ही काय जात राहते, स्ट्रेट लाईन जाते. याचाच अर्थ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इज प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं.
इथं आपला एन्झाईम फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी हा पॉईंट संपलेला आहे की ज्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ टेम्परेचर, त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ pH, इफेक्ट ऑफ एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन आणि लास्ट जो ग्राफ बघितला आपण इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन हा पॉईंट इथं संपलेला आहे. त्यामुळं एन्झाईम या टॉपिकमध्ये हा जो आपण दुसरं युनिट चालू केलं होतं, ह्या दुसऱ्या युनिटमध्ये फक्त एकच पॉईंट राहिलेला आहे की pH याच्या प्रॉपर्टीज म्हणजे मायनर प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. हाच एक फक्त पॉईंट राहिलेला आहे. पण बाकी इलेक्ट्रोकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हा पॉईंट झालेला आहे. नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन आणि बाकी हे दोन्ही पॉईंट झालेले आहेत. याचा अर्थ जेव्हा मला या नोट्स अवेलेबल होतील तेव्हा मी हा पॉईंट घेते. पण इथं आपलं दुसरं युनिट संपलेलं आहे असं समजायला काही हरकत नाही. या दुसऱ्या युनिटच्या ज्या नोट्स आहेत ह्या तुम्हाला मी उद्या पाठवून देते. यानंतर आपण पहिलं युनिट चालू करूया, बायोमॉलिक्युल्स. ॲक्च्युली ते आपल्याला बॉटनीला तुम्हाला हा पाठ झालेला आहे, पण एक रिव्हिजन म्हणून आपण या बायोमॉलिक्युल्सकडे पाहूया.